एका आंधळ्या बाईने असं काय केलं की ज्यामुळे संपूर्ण देशात तिचं कौतुक होतंय? एका आंधळ्या महिलेवर अत्याचार करायला आलेल्या एका व्यक्तीला तिने अशी अद्दल घडवली की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. एक महिला जी जन्मापासून आंधळी होती. जेव्हा तिचा नवरा कामाला गेल्यावर एका नराधम तिच्या आंधळेपणाचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार करण्यासाठी आला. त्याला वाटलं ती पाहू शकत नाही, पण ही त्याची मोठी चूक ठरली, कारण की तिने त्याला अशी शिक्षा दिली की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. एक आंधळी बाई एवढं कसं काय करू शकते याची कोणाला कल्पना नव्हती. पण जेव्हा प्रश्न एखाद्या महिलेच्या सुरक्षेचा आहे तेव्हा महिला देखील आपलं संरक्षण करायला कमी पडत नाही. मग असं काय केलं त्या आंधळ्या महिलेने ज्यामुळे तिच्या नावाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाली आहे? त्या नराधमाला त्या पापाची तिने कशी शिक्षा दिली? असं घरात काय केलं जे पाहून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली? त्या अंध महिलेचं कौतुक संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे. चला या घटनेची माहिती या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. ही घटना आहे राधाची. रत्नागिरी जिल्ह्यातील एका लहानशा गावात राधा आणि सुरेश नावाचे एक जोडपं राहत होतं. त्यांचं घर छोटं होतं. संसार अगदी नेटका सुरू होता. त्यांचे संबंध अगदी प्रेमाने भरले होते. राधा ही जन्मापासून आंधळी होती, पण तिने आपल्या आंधळेपणाला कधीच आपली कमजोरी बनवून दिले नव्हते. ती डोळ्याने आंधळी जरी असली तरी तिचे कान आणि नाक हे इतके तीक्ष्ण होते की ज्याची कल्पना कुणी करू शकत नव्हती. ती नुसत्या स्पर्शाने आणि वासाने आणि आवाजाने अशा गोष्टी ओळखायची की जो सर्वसामान्य माणूस कधीच ओळखत नसायचा. 10 वर्षापासूनचा त्यांचा सुखी संसार सुरू होता. सुरेश हा एका छोट्याशा कारखान्यात कामाला होता. तो दररोज सकाळी लवकर कामाला जायचा. संध्याकाळी आपल्या बायकोसाठी गजरा घेऊन यायचा, खायला वस्तू घेऊन यायचा. तोपर्यंत राधा स्वयंपाक करायची. ती आंधळी असूनही सगळ्या स्वयंपाकामध्ये ती पारंगत होती. तिला माहिती नव्हतं की येणाऱ्या 2 महिन्यांमध्ये तिच्यासोबत एक अशी धक्कादायक घटना घडणार आहे. तिच्या आंधळेपणाचा फायदा घेत एक शिकारी नराधम तिच्यावर झडप टाकणार आहे. पण ती त्याला असं काही प्रत्युत्तर देईल की ज्याची कल्पना तिने देखील कधी केली नव्हती. त्यांच्या गावात शांतता होती, पण 2 महिन्यापूर्वी तिच्या शेजारी असा प्रसंग घडला म्हणून तिला याची आयडिया आली होती. ती पुढे जाऊन असं काहीतरी करणार होती की त्याची कल्पना पाठीमागच्या 2 महिन्यातच तिला आली होती. 2 महिन्यांपूर्वी त्यांच्या शेजारच्या घरामध्ये राहणारी सविता त्यांच्या घरात चोरी झाली होती. सविताचा नवरा देखील कामाला गेला होता. चोरांनी त्या ठिकाणी सविताच्या घरामध्ये प्रवेश केला. त्यावेळेस राधा तिच्या घरात झोपली होती. राधाचा नवरा देखील होता. चोरांनी त्यांच्या घराला बाहेरून कड्या लावून घेतल्या होत्या. सविताच्या घरातले सगळे दागदागिने घेऊन गेले होते आणि सवितावर अत्याचार देखील केला होता. हे जेव्हा राधाला समजलं तेव्हापासून ती प्रचंड घाबरून राहायची. ती म्हणायची, सविताला तर डोळे आहे तरी सविता तिचं संरक्षण करू शकली नाही. मग माझं नेमकं कसं होणार अशी भीती तिला कायम वाटायची. पण तिला माहिती नव्हतं ती याच्यावर तिने आधीच विचार करून ठेवला होता आणि त्यामुळे ती अतिशय ऐतिहासिक गोष्ट करणार होती. तिने एके दिवशी नवरा सुरेश दररोज कामावर जायचा. संध्याकाळी लवकर परत यायचा. बऱ्याच वेळा त्यांना कधी कधी उशीर व्हायचा, पण ती सर्व काम एकटीने करायची. तिला आत्मविश्वास होता आणि स्वावलंबन देखील ती स्वतः करायची. त्यामुळे सगळ्या गावात तिचं कौतुक व्हायचं. पण सगळ्यांची नजर सारखी नसते असं म्हणतात ना. त्यांच्या घराशेजारी राहणारा एक रमेश त्यांच्या एका 40शीतील पुरुष होता. तो दिसायला साधा असला तरी त्याची नजर राधावर नेहमी रोखलेली असायची. सुरेश घरी नसताना तो मुद्दाम तिच्या घराच्या आसपास घुटमाळायचा. त्याच्या मनातला काळा विचार राधाच्या तीक्ष्ण संवेदनांनी कधीच ओळखला होता. जेव्हा तो बोलायचा तेव्हा त्याच्या आवाजातील विचित्र थरथर आणि त्याच्या जवळ एक वेगळा दर्प तिला अस्वस्थ करून जायचा. पण ठोस पुरावा नसल्याने ती सुरेशला काही सांगू शकली नाही. तिने फक्त स्वतःच्या मनाला अधिक सावध राहण्याचा इशारा दिला. तिला वाटलं होतं की सुरेश आपल्याबद्दल जेव्हा बोलतो, आपल्यासोबत जेव्हा बोलतो
तेव्हा त्याच्या मनात काहीतरी काळबेरा आहे याची तिला शंका नेहमीप्रमाणेच येत होती. आणि अगदी झालं तसंच. एक दिवस होता, पावसाळ्याचे दिवस होते. सकाळपासून आभाळ प्रचंड भरून आलं होतं. रत्नागिरीमध्ये प्रचंड पाऊस सुरू झाला होता. सुरेश त्या ठिकाणी लवकर कामाला निघाला, कारण की त्याला कंपनीमध्ये लवकर जायचं असल्यामुळे त्याला माहिती होतं पावसामुळे उशीर होईल. त्याने आपली स्कूटर काढली आणि तो त्या ठिकाणी कामाला जायला निघाला. राधाला ते फार भीती वाटत होती, कारण की 2 महिन्यापूर्वी तिच्या शेजारी सवितासोबत असा एक प्रसंग घडला होता आणि रमेश नेहमी तिच्या घराच्या आसपास असायचा. त्याच्यामुळे तिला थोडीशी भीती वाटत होती. जाताना तिचा नवरा सुरेशने राधाला सांगितले, काळजी घे, बाहेर पाऊस जोरात आहे, दार नीट लावून घे, तो म्हणाला. त्यावेळेस राधा सगळी भीती मनातल्या मनात दाबून म्हणाली, तुम्ही काळजी करू नका, व्यवस्थित काम करा. तिनं असं हसून उत्तर दिलं. तेव्हा सुरेश गेल्यानंतर राधा आपल्या कामात रमून गेली. दुपारच्या वेळी पावसाचा जोर अचानक वाढला. अचानक पाऊस दुपटी तिपटीने वाढला आणि पाहता पाहता तिला वाटलं आता थोडंसं काम आवरलंय, आता थोडंसं झोपून घेऊया. पण अचानक तिच्या दारावर थाप पडली. तिला वाटलं पावसाचा आवाज असेल, पण नंतर दाराची कडी वाजल्याचा आणि दार उघडल्याचा आवाज आला. आता बऱ्याच वेळा सुरेश ज्यावेळेस जायचा त्यावेळेस तो बाहेरून कडी लावून जायचा. मग कदाचित तिला असं वाटलं की तिचा नवरा सुरेश आला असेल. मग सुरेश गेल्यानंतर तिला वाटलं सुरेश आता संध्याकाळीच येईल. पण पाहिलं तर तिचा दरवाजा आत्ताच वाजला होता. दरवाजाची कडी वाजली होती. आतमध्ये पाऊल टाकण्याचा आवाज देखील आला होता. राधाला वाटलं सुरेशच परत घरी आला आहे. पावसाने कदाचित कंपनीला सुट्टी मिळाली असेल असा विचार तिच्या मनात आला. तिच्या चेहऱ्यावर एक मंद हसू आले. ती जोरात म्हणाली, अहो तुम्ही आज एवढ्या लवकर सुट्टी मिळाली का? तिने आवाजाच्या दिशेने बघत आनंदाने विचारलं. पण आता त्याच्यासोबत जे घडणार होतं त्याचा तुम्ही विचार देखील केला नसेल. ती आता इथून पुढं असं करणार होती की ज्याचा कोणी विचार केला नसेल. पण समोरून काहीच उत्तर आलं नाही. ती खुश होऊन प्रश्न विचारत होती, पण समोरून चिकार शब्द आला नाही. फक्त शांतता आणि पावलांचा आवाज, जो आता थेट पावलांचा आवाज बेडरूमकडे झोपण्याच्या खोलीकडे वळला होता. राधा गोंधळून गेली होती. ती म्हणाली होती, सुरेश नेहमी आल्यानंतर काहीतरी बोलायचा. राधा मी आलो आहे, तू कुठे आहे असं मला विचारायचा, किंवा आज काय केलंय असा पहिला प्रश्न असायचा. पण आज त्यांनी काहीच विचारलं नव्हतं. सगळे गप्प होतं. तिच्या मनात एक शंकेची पाल चुकचुकली. हे असे गप्प का आहे आणि थेट खोलीत का गेले? तिला वाटलं पावसात भिजल्यामुळे ते कपडे बदलायला गेले असतील असा तिचा प्रथमदर्शनी तिचा संशय होता. ती आवाजाच्या त्या मागावर चालत खोलीत पोहोचली. तिला बेडच्या एका बाजूला कुणीतरी बसल्याचं जाणवलं. काय झालं, का बोलत नाहीयेत? ती काळजीच्या सुरात म्हणाली. तिला वाटलं हे पडले का काय, त्यांना कुठं लागलं की काय असं तिला वाटलं. सवयीने जाऊन ती त्यांच्या शेजारी बेडवर जाऊन बसली. ती खाली बसताच भयान शांतता त्या खोलीत पसरली आणि मग तिच्या डोक्यावरून एक हात फिरला. तो स्पर्श होता राधाच्या काळजाचं धस्स झालं. तिच्या लक्षात आलं हा स्पर्श सुरेशचा प्रेमळ स्पर्श नाहीये, हा ओळखीचा स्पर्श नाही, हा एक अनोळखी खरखरीत आणि वासनानंद स्पर्श होता. त्या क्षणी त्या व्यक्तीच्या श्वासातून आणि शरीरातून तोच वंगळवाना वास आला. तो रमेश होता. तिला आता 99% खात्री पटली. तिच्या अंगावर भीतीने काटा आला. तिला ओरडावंसं वाटलं, तिथून पळून जावंसं वाटलं. पण त्या क्षणी तिचा मेंदू विजेच्या वेगाने काम करू लागला. तिला माहिती होतं जर तिने आता आरडाओरड केली, तिने प्रतिकार केला तर हा नराधाम तिला जिवंत सोडणार नाही. रमेश मनात हसत होता. त्याला वाटलं की किती सोपं आहे. ही तर आंधळी आहे. आपण गुपचूप आलो हे तिला कळणार देखील नाही. आणि जरी नंतर तिने कोणाला सांगितलं तर तिच्यावर कोण विश्वास ठेवणार? कसं सिद्ध होणार? काय पुरावा आहे? तो तिच्या आणखीनच जवळ सरकला. पण राधाने मनात वेगळं ठरवलं होतं. तिला माहिती होतं त्या रमेशला समजत नव्हतं ती काय करणार आहे. रमेश आपल्या भोळ्या मनाने बसून राहिला, पण राधाच्या मनात तो प्लॅन शिरत होता. ती आता असं कृत्य करणार होती. ती रमेशला आयुष्यभर अद्दल घडवणार होती. तिने शांत राहण्याचा निर्णय घेतला, पण शरणागती पत्करली नाही.
एका अशा शिकारीची तिने तयार केली. शिकारीची शिकार ती करणार होती, पण शिकाऱ्याला समजत नव्हतं. याचा विचार शिकाऱ्याने स्वप्नात देखील केला नव्हता. तिने अत्यंत शांतपणे, जणू तिला काही समजलं नाही असं ती दाखवत म्हणाली, पावसात खूप भिजलाच वाटतं. थांबा, मी तुमच्यासाठी गरमागरम चहा करून आणते. तिच्या या अनपेक्षित आणि शांत प्रक्रियेने रमेश थोडासा घुटमळला. त्याला वाटलं ती खरंच त्याला सुरेश समजत आहे. त्याच्या मनातील भीती आता जवळपास नाहीशी झाली होती. तो गाफील राहिला. ठीक आहे, घेऊन ये, असं तो अधिकाराने म्हणाला. राधाला आता तो आवाज ऐकल्यानंतर 100% तिला समजलं होतं की हा तर सुरेश नाही, हा रमेश आहे. राधा शांतपणे उठली, स्वयंपाकघराच्या दिशेने चालू लागली. तिच्या प्रत्येक पावलाचा आवाज शांत होता, पण तिच्या मनात विचारांचं वादळ घोंगवत होतं. ती चहा बनवण्यासाठी जात नव्हती, तर ती आपलं शस्त्र आणायला जात होती. राधा स्वयंपाकघरात आली. तिचे हात थरथर कापत होते, पण तिचे मन स्थिर होते. तिने चहा बनवण्याचा बहाणा करत 2 कप काढले. ते मुद्दाम थोडे वाजवले, जेणेकरून खोलीत बसलेला रमेश आपल्याला चहा बनवत आहे असे रमेशला वाटावे की ती चहा बनवत आहे. मग तिने हळूच खालच्या स्टँडच्या कपात हात घातला. तिथे तिची नेहमी लिंबू आणि मिरची कापण्यासाठी एक लहान अत्यंत धारदार सुरी ठेवायची. तिची बोटे त्या सुरीच्या थंडगार मुठीला लागताच तिच्या नसामध्ये एक वेगळी शक्ती संचारली. तिने ती सुरी उचलली. ती कपबशीचा ट्रे घेऊन खोलीत परतली. रमेश आरामात बेडवर बसून तिची वाट पाहत होता. तिच्या पावलांचा आवाज ऐकून तो अधिकच निश्चित झाला. राधा त्याच्या समोर आली आणि म्हणाली, घ्या. तिने तो चहाचा ट्रे समोर केला. रमेशने ट्रे घेण्यासाठी हात पुढे केला आणि त्याच वेळेत दुसरा हात तिला पकडण्यासाठी पुढे आणला. त्याला वाटलं आता ही आपल्या तावडीत सापडली. पण पुढच्या क्षणी जे घडलं त्याने त्याचा कधीच विचार केला नव्हता. राधाने हातातील ट्रे खाली फेकून दिला. त्याचा खळखळ आवाज आला. रमेशचे लक्ष विचलित झाले. त्याच्या एका क्षणाचा फायदा घेत राधाने ओढणीखाली लपवलेली सुरी बाहेर काढली. तिने आपल्या अंधारातील अनुभवाचा, आपल्या तीक्ष्ण अंदाजाने, आपल्या पूर्ण शक्तीचा वापर केला. तिने तो वार त्याच्या डोळ्यावर केला. तिने त्याच्या डोळ्यावर त्या चाकूने वार केला. रमेश दोन्ही हाताने आपला डोळा दाबून जमिनीवर गडाबडा लोळत होता. त्याच्या डोळ्यातून रक्ताच्या धारा वाहत होत्या. माझे डोळे, तू काय केलं, असा तो ओरडत होता. राधा मागे उभी राहिली. तिचे कपडे विस्कटलेले होते. चेहरा शांत होता. ती त्याच्या किंचाळण्याकडे दुर्लक्ष करत फोनकडे गेली. तिने थरथरत्या हाताने पोलिसांना फोन लावला. हॅलो, पोलीस स्टेशनला, मी राधा बोलते. माझ्या घरी चोर शिरलाय. आता तो पाहू शकत नाही. पोलीस आले तेव्हा त्यांना धक्का बसला. एक आंधळी महिला शांतपणे उभी होती. एक धडधाकट माणूस डोळे दाबून रक्ताच्या थारोळ्यात ओरडत होता. रमेशला तात्काळ दवाखान्यात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी सांगितलं की त्याचे डोळे आता कायमचे रिकामे झाले आहे. तो आता कधी पाहू शकत नाही. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली गावात, शहरात आणि संपूर्ण महाराष्ट्रात. दुसऱ्या दिवशी वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर हेडलाईन होती, अंध महिलेने अत्याचाराला दिली जन्माची शिक्षा. त्याचे डोळे त्या महिलेने काढले. संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली. या घटनेने एक नवीन वादविवाद सुरू झाला. काही लोकांनी राधाच्या कृतीला क्रूर म्हटलं, तर बहुसंख्य लोक, विशेषतः महिला, तिच्या बाजूने उभ्या राहिल्या. सोशल मीडियावर राधाचं प्रचंड कौतुक झालं. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.